मिरच्या धुते त्याच्यावरून लक्षात आलं असेल आजची रेसिपी काय आहे. आज करणार आहोत आपण कोल्हापुरी हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा. मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, थोडा लसूण आणि शेंगदाणे देखील घेतले, त्यामुळे ठेचाला चांगली चव येते. तवा गरम करून मिरच्या भाजायला ठेवल्या. मिरच्या थोड्याफार परतून घेतल्या आणि आता मग मी त्याचे 2 भाग करून घेतले. तुम्ही सुरुवातीलाच त्याचे 2 भाग करून घेतले तरी चालेल. काही लोक ठेचा म्हणतात, काही लोक खरडा म्हणतात. काही का असेना, पण ठेचा किंवा खरड्याची चव दुसऱ्या कोणत्याही भाजीला नाही. हे तुम्हीही मान्य करता ना? मग मला कमेंटमध्ये तसं सांगा. आता मी मिरच्यांचे 2 भाग करून घेतलेत आणि त्याला चांगलं हलवून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि लसूण घालून घेतले. काही लोक सुरुवातीलाच तव्यामध्ये तेल घालून मग मिरच्या घालतात, पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे बरं का. मी हे आत्ता वरती तेल असं घालून घेतो. कच्चं तेल घातल्यानंतर त्याची चव ही वेगळीच लागते. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. जोपर्यंत मिरची, शेंगदाणे आणि लसूणवर डाग पडत नाहीत तोपर्यंत ते चांगले भाजायचे. मिरच्यांवर, लसणावर आणि शेंगदाण्यावर काळे डाग पडले, रंग बदलला, याचा अर्थ ते चांगले भाजले गेले. आता त्याच्यावरती मी जिरं घालून घेते आणि ते पुन्हा एकदा चांगलं भाजून घेते. बघू शकताय तुम्ही मिरच्यांवर डाग पडायला चालू झाला आहे. छानपैकी असं भाजून घ्यायचं चांगलं. आता बघा सगळ्यांचा कलर बदलला आहे, सगळी चांगली भाजलेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं मिश्रण थंड करण्यासाठी 5-10 मिनटं बाजूला ठेवणार आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर मी त्याला खलबत्त्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही मिक्सरवर पण करू शकता, पण मी म्हटलं तसं खलबत्त्यामध्ये जी चव लागते ती मिक्सरमध्ये लागत नाही. त्यामुळे मी हे सगळं एकत्र खलबत्त्यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्याला आता हे एकजीव होईपर्यंत चांगलं ठेचून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताय माझं मिश्रण एकजीव झालेलं आहे. खरडा तयार झालेला आहे. तो छानपैकी बरणीत घालून ठेवायचा आहे. हा खरडा खूप दिवस टिकतो आणि ह्यामुळे माहिती आहे का, 1-2 चपाती भाकरी देखील जास्त जातात. तुम्ही हा दहीसोबत खाऊ शकता किंवा तसाही पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला खरडा कसा वाटला आणि तुम्ही ट्राय केला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन रेसिपी आलीत की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.